चला तर मंडळी, मुळ्याची हिरवी मिरचीची मोकळी भाजी आणि बाजरीची गरम गरम भाकरी खायला आणि आलू मटार या खायला. तर मग कशी वाटली आमची आजची मुळ्याची भाजी? आमची रेसिपी आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज आपण नवीन दिवसाची नवीन व्हिडिओला सुरुवात करायला. देवपूजा झालेली करून आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर आज स्वयंपाकामध्ये आपण याची भाजी करणार आहोत. ह्या तुम्हाला ओळखायलाच आले असते, हे शेंगड्या म्हणतात. पाह्या अशा असतात, हिरव्या मिरचीसारख्या दिसतात लांबून. हे पाह्या अशा शेंगड्या असतात. तर ह्या शेंगड्याची भाजी आपण आज बनवणार आहोत मोकळी. याला कुणी शेंगड्या म्हणतं, कुणी मुळ्याच्या शेंगा म्हणतं. तर आपण आज ह्याची भाजी बनवायची. इथं धुवून घेतल्या शेंगा आहेत, थोड्याशा निबऱ्यात म्हणून थोड्याशा उकळून घ्यायच्या अगोदर. आणि हे पाणी पण नाही वाया घालायचं, चांगल्या उकळून घ्यायच्या. आता याला एक उकळा काढून घ्यायचा. या मुळ्याच्या शेंगासाठी आपल्याला हिरव्या मिरचीची भाजी करायची, मुळ्याच्या शेंगाची. तर त्यासाठी 7-8 मिरच्या धुवून घेतलेले, त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या न सोलता घेतलेल्या सालासहित. आणि त्यात थोडंसं जिरं घेतलेले. हे काय करायचं, मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक. हे पहा असं भरड भरड काढलेलं आहे थोडंसं. चला तर मग शेंगा छानपैकी उकळलेले. चला आता गॅसवर कढई ठेवलेली, कढई पण छानपैकी गरम झालेली. हे पहा फोडणीसाठी तेल टाकलेले, तेल पण गरम झालेले. हे पहा तेल छानपैकी गरम झालेले. यात थोडीशी मोहरी घालायची. हे पहा मोहरी छान फुललेली. थोडीशी जिरं घातले, कारण आपण मिरचीत पण घातलेली. जिरं पण छान फुललेली. आता हे बारीक केलेली मिरची घालायची. याच्यामध्ये थोडीशी हळद घातली. आणि आता छान फोडणी झालेली. आता हे उकळलेल्या शेंगा आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, असं भरड भरड. हे पाच थोडंसं मोठं मोठं असं घालायचं कूट शेंगदाण्याचं, छान चव येते. आता ही भाजी मुळ्याच्या शेंगा उकळल्यामुळं भाजी लवकर तयार होणार आहे. तर ह्याच्यातून थोडीशी वरती कोथिंबीर घालायची. हा मस्त अशी भाजी झालेली. आता थोडीशी एक वाफ काढून घ्यायची चांगली. त्याच्यात झाकण टाकून थोडीशी एक वाफ काढून घ्यायची. तर पहा मस्त अशी टेस्टेड भाजी झालेली हिरवी मिरचीची, साध्या सोप्या पद्धतीनं. तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा, टेस्ट कशी लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि इकडं आलू मटारची पण भाजी केलेली. गरम गरम बाजरीची भाकरी. चला तर मंडळी, मुळ्याची हिरवी मिरचीची मोकळी भाजी आणि बाजरीची गरम गरम भाकरी खायला आणि आलू मटार या खायला. तर मग कशी वाटली आमची आजची मुळ्याची भाजी? आमची रेसिपी आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जर तुम्ही लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करू. चला तर मग पुढच्या